जय शिवराय भावांनो. सह्याद्रीच्या दुरावलेल्या रांगांमध्ये कळंब गावाच्या मागे 3 शिखरांच्या मालिकेत विसावलेला आहे एक खडतर, उग्र आणि अद्यापही अल्पपरिचित किल्ला अणघई. मराठा काळात सौ आणि मिसनी या घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी उभारला गेला होता. कळंब गावातून सुरू होणारा प्रवास अत्यंत साधा वाटतो. शेतातून, आमराईतून, सागाच्या धाट जंगलातून चालत आपण पोहोचतो एका पठारावर. इथपर्यंत सगळं सोपं, पण खरी अणघई तर आता सुरू होते. 15 फूट उंच कातळ भिंत, नैसर्गिक गुहा, कातळात कोरलेल्या सोबत पायऱ्या आणि मग येते सर्वात जबरदस्त परीक्षा, नळी. नळी संपल्यानंतर कातळातील खोबण्या दिसतात. 70 ते 80 अंश उतार, पडलेले प्रचंड खडक आणि दोन्ही बाजूनी वर चढणारी दगडी भिंत. गिर्यारोहक इथेच त्यांची खरी क्षमता ओळखतात. हातांच्या जोरावर शरीर वर ओढत हळूहळू आपण पोहोचतो खिंडीत आणि शेवटच्या कातळ टप्प्यानंतर उलगडतो गडमाथा. माथा आटोपशीर, अणघई देवीचे मंदिर, पाण्याच्या 3 टाक्या आणि सभोवतालची शांतता. अणघईवर अवशेष कमी असले तरी इतिहास, स्थान आणि चढाईची काठिण्यता यामुळे हा किल्ला सह्याद्रीचा गुप्तरत्न म्हणून ओळखला जातो. अणघई हा गड नाही, ही एक गिर्यारोहण परीक्षा.